गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे। विधान परिषदेसाठी 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे। निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 1 जून असून 2 जून रोजी अर्जाची छाननी केली जाईल, तर अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 जून पर्यंत असणार आहे। विधान परिषदेसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीकडून जोरदार तयारी सुरू आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीत बैठकीचे सत्र सुरू आहे। या दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर येते आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 1च जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। हिंगोली परभणीच्या जागेसंदर्भात शिवसेना ही जागा लढण्याची शक्यता आहे। अशातच शिवसेनेच्या वाट्याला एकूण 4 जागा येणार आहेत, ज्यात प्रामुख्याने आपल्या पारंपरिक जागा कायम राखण्यात शिवसेनेला यश आलंय। विधान परिषद निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे व 1 जून रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी एकूण 616 मतदान करणार आहेत। भाजपचे संख्याबळ मोठं असल्यानं तसेच महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीत सामोरे जाणार असल्यानं सोलापूर मतदारसंघात भाजपचा विजय सोपा मानला जातोय। जरी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असले तरी भाजपकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा 30 मेच्या आसपास होईल आणि त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपकडून माजी आमदार प्रशांत परिचारक आणि माजी आमदार राजेंद्र राऊत हे 2 प्रबळ दावेदार मानले जात आहेत। सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद बार्शीच्या वाट्यास गेल्यानं आणि विधान परिषदेची उमेदवारी परिचारक यांनाच मिळेल असा विश्वास परिचारक समर्थक व्यक्त करतायत।